दक्षिणामूर्ती गाडगे महाराज व तसेच ज्यांनी विदर्भामध्ये ज्ञानाची गंगा वाहून आणण्याचा असा भरभरून प्रयत्न केला असे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। तसेच मंचावर उपस्थित मान्यवर व त्यांना ऐकून घेण्याकरिता इथे जमलेले सर्व आदरणीय श्रोत्यांचे मी जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो व माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो। भारताची राज्यघटना किंवा संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, तर ते आपल्याला जगण्याचा एक पाया आहे। आपल्या संविधानाने आपल्याला काय काय दिले, कोणते मूलभूत तत्त्व पुरवले, हे या सर्वांवर प्रकाश टाकण्याकरिता आज आपण जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केलेले आहे। आज 7 दशक अधिक काळ उठला तरी भारतात लोकशाही व्यवस्था बळकट आहे। राज्यकर्ते असो की प्रशासन, न्याय व्यवस्था असो की लष्कर, या सगळ्यांना त्यांच्या एका चौकटीत बांधून ठेवण्याचं काम आपल्या भारतीय संविधानाने केलेले आहे। त्यावर अनेक वेळा अनेकांनी त्यावर आक्षेप घेऊन त्याला नष्ट करण्याचा किंवा संविधान बदलण्याचा भरपूर असा प्रयत्न केला, पण तरीही आज आपली भारतीय संविधान हे बळकट आहे। या सगळ्यांवर प्रकाश टाकण्याकरिता भारतीय संविधान नक्की कसं आहे, त्याचं मूल्यांकन अधिष्ठान काय आहे, आपल्या रोजच्या जगण्यात संविधानाची भूमिका काय आहे आणि जी संविधान धोक्यात आहे ही जी चर्चा चालू आहे त्याला किती अर्थ आहे, हे सगळे मुद्दे समजून घेण्याकरिता संविधानाचा सतत अभ्यास करणारे, त्यावर लेखन करणारे डॉक्टर चिरंजन आवटे सर यांचे व्याख्यान आज जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने शहीद भगतसिंग जयंती निमित्त आपले आय कार्ड आपले संविधान या विषयावर आयोजित केलेले आहे। तर एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा मॅडमकडे। फार सुंदर असा परिचय आपल्या प्रमुख पाहुण्यांचा करून दिला आहे। तत्पूर्वी मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छिते व आपल्या वक्त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की आज आपलं जे व्याख्यान आहे, जे श्रीरंजन आवटे सर आपल्यासमोर मार्गदर्शित करणार आहे, तर प्रमुख पाहुण्यांना ही विनंती की आजच्या विषयावर बोलायला आपल्याला कोणत्याही वेळेचं बंधन नाही आहे साहेब। आपल्याला जसं मार्गदर्शन करावायचं आहे मनापासून आहे, तसं आपल्याला कोणत्याही वेळेचं बंधन न ठेवता आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते। आताच ज्यांनी माझा परिचय करून दिला ते निलेशजी, अमरावतीतल्या या व्याख्यानमालेकरता मी यावं असा आग्रह ज्यांचा होता ते प्रदीप पाटील सर। आज सकाळीच ज्यांच्या पुढाकारातून मी शिवाजी कॉलेजमध्ये व्याख्यान दिलं ते आमचे मेटे सर, ताले सर, आमचा पंजाबराव देशमुखांवरती PhD करणारा मित्र पंकज जयस्वाल, जाणीव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि अमरावतीमधले आपण सर्व। खरं म्हणजे मी सुरुवात करताना मी म्हणतो की सन्माननीय व्यासपीठ, पण व्यासपीठावरती मी एकटाच असल्यामुळे स्वतःला सन्माननीय म्हणणं काही बरं नाही। आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनीच पाठिंबा काढून घेतलेला आहे, मी एकटाच आहे आणि पाठिंबा नसताना सरकार कसं चालवायचं हे मला तरी काही माहिती नाही। त्याच्यामुळे आपणा सर्वांचं इथे पहिल्यांदाच मी मनापासून आभार व्यक्त करतो की अशा एका महत्त्वाच्या व्याख्यानमालेमध्ये तुम्ही मला बोलावलेलं आहे। राजू परोळेकर असतील, चंद्रकांत वानखेडे असतील, अशी अनेक नावं मी ऐकत होतो। अशा सगळ्यांच्या मांदियाळीमध्ये माझ्यासारख्या एका युवकाला आपण बोलवावं ही माझ्यासाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे। ही माझ्यासाठी यासाठी आनंदाची गोष्ट आहे की ही अमरावती ही संत गाडगे बाबांची अमरावती आहे। ही अमरावती ही भाऊसाहेब देशमुखांची अमरावती आहे। म्हणजे मी जेव्हा सकाळी आलो तेव्हा मेटे सर मला सांगत होते की हा पूल भाऊसाहेबांमुळे बांधला गेला, हे मंदिर खुलं व्हावं याच्याकरता भाऊसाहेबांनी प्रयत्न केले।
आणि मी म्हटलं अरे प्रत्येक ठिकाणी जावं, तिथे भाऊसाहेबांचा एक अमिट असा शिक्का आहे, त्यांचा स्पर्श आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की भाऊसाहेब म्हणजे अमरावतीचं आद्याक्षर आहे. अशा एका नगरीमध्ये, अशा अमरावतीमध्ये येणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो दिवस या व्याख्यानाकरता निवडलाय तो शहीद भगतसिंगाच्या जयंतीचा दिवस. आणि शहीद भगतसिंग म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे त्यानं अक्षरशः विशीमध्ये असताना त्यानं संसदेवरती, कायदे मंडळावरती एक बॉम्ब फेकला होता. आपला कल्पना आहे कुठल्याही प्रकारची हिंसा त्यांना करायची नव्हती, पण त्यांनी हे सांगितलं होतं की जे सरकार बहिरं आहे त्या बहिऱ्या सरकारला जागं करण्याकरता, त्यांचं लक्ष वेधून घेण्याकरता आम्ही हा बॉम्ब फेकलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नव्हती. आपल्याला कल्पना आहे साधारण 2 वर्षांपूर्वीच संसदेमध्ये 4 युवक गेले आणि त्यांनी स्मोक बॉम्ब तिथं नेलेला होता आणि त्याच्यावरती खूप मोठा वादंग निर्माण झाला. त्यांनाही कुठल्या प्रकारची हिंसा करायची नव्हती, पण एक प्रकारे भगतसिंगाची प्रेरणा घेऊनच ते तिथं गेलेले होते. ब्रिटिशांचं सरकार हे परकीय सरकार होतं, पण लोकनिर्वाचित सरकार असतानाही जर इथल्या युवा वर्गाला असं वाटत असेल की आपण स्मोक बॉम्ब घेऊन जावं तर आपण नेमकं कोणत्या काळात जगतो आहोत हे कळण्यासाठी हे पुरेसं. अशा भगतसिंगानं स्वातंत्र्याकरता प्राणांची आहुती दिली, त्याच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी इथं बोलतोय याचा मला खरोखरच आनंद होतो. तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा मी सांगितलं असं की मी अमरावतीला निघालोय तेव्हा माझा एक मित्र मला म्हणाला आता जाऊन तिथं काय हनुमान चालीसा पठण करणार की काय. मी म्हणालो अमरावतीने सांगितलं की हनुमान चालीसा पठणाला आमचा विरोध नाही, पण आमच्यासाठी सर्वोच्च ग्रंथ भारतीय संविधान आहे आणि अमरावतीकरांनी हे सिद्ध केलेलं आहे. अमरावतीकरांनी हे सिद्ध केलं याचं कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा बनला होता, तो म्हणजे भारतीय संविधान. एका अर्थानं ही नवी लोकसभा निवडायची नव्हती, तर नव्या अर्थानं संविधान सभा निवडायची होती. हे संविधान राहणार की नाही राहणार, इथे संविधान असेल की मनुस्मृती असेल, इथे लोकशाही असेल की हुकुमशाही असेल, इथे या संविधानाचा आत्मा टिकणार की नाही, अशा एका क्रिटिकल कळीच्या मुद्द्यावरती आपण येऊन ठेपलेलो होतो. असा एक प्रश्न देशासमोर उभा राहिलेला होता. त्याचं काहीसं संमिश्र उत्तर देशानं दिलं, पण प्रश्न तोच जिवंत आहे की या संविधानाचं नेमकं करायचं काय आणि हे संविधान नेमकं समजावून घ्यायचं का. जेव्हा प्रदीप पाटील मला असं म्हणाले की तुम्ही या विषयावरती बोलावं, तेव्हा मी त्यांना आमच्या पुस्तकाचंच शीर्षक दिलं, भारतीय संविधान आपलं ऐका. खरं म्हणजे हे पुस्तक आम्ही जेव्हा लिहिलं 2019 साली ते प्रकाशित झालं. नानी पालखीवाला ज्येष्ठ कायदेतज्ञ यांचं एक फार सुप्रसिद्ध असं विधान आहे, प्रिएम्बल इज अन आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र आहे. ते वाक्य जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटलं की जर संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र असेल तर अख्खं संविधान हेच आपलं आहे कार्ड आहे, ही तुमची आमची प्रत्येकाची ओळख हे भारतीय संविधान आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं जे आपण नेहमी म्हणतो आम्ही भारताचे लोक, ते केवळ एक दीर्घ वाक्य, एकच वाक्य, दीर्घ वाक्य. आम्ही भारताचे लोक, आम्ही कोणती मूल्य मांडतो, आमचा विचार काय आहे. आम्ही महाराष्ट्राचे लोक, आम्ही गुजरातचे लोक, आम्ही हिंदू लोक, आम्ही अमुक जातीचे लोक, आम्ही मराठवाड्याचे लोक असं आपण म्हटलं नाही. आम्ही म्हटलं आम्ही भारताचे लोक. आणि आम्ही कशा प्रकारे विचार करतो तर आपण सांगितलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय ही आमची मूल्ये आहेत आणि आम्हाला काय बनवायचंय तर आम्हाला एक धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवायचं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही भारताचे लोक असे आहोत की आम्ही या मूल्यांवरती विश्वास ठेवतो.
आणि आम्हाला अशा प्रकारचं गणराज्य निर्माण करायचं आहे, एक संकल्पचित्र आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे आपली ओळख ही प्राथमिकरित्या वैचारिक ओळख आहे. ती जात, धर्म, लिंगभाव, प्रांत या सगळ्यांना ओलांडून जाणारी अशी ती ओळख आहे. आणि हा देश कसा निर्माण झाला पाहिजे हे सांगणारी अशी ती ओळख आहे. मला नेहमी असं वाटतं, आपण आता सगळेच जण स्मार्टफोन वापरतो, त्याच्यावरती GPS आहे. जसं हा हॉल शोधायचा म्हटलं तर ती गुगल मावशी सांगते टर्न राईट, टर्न लेफ्ट, 500 मीटर अंतरावरती वळण आहे. मला असं वाटतं भारतीय संविधान हे आपल्या देशाचं GPS. ते सांगतं की देश कुठे जाणार, देशासमोरची आव्हानं काय आहेत, पुढे धोकादायक वळण आहे का, असेल तर त्याला टॅकल कसं करायचंय, त्याला ते आव्हान कसं पेलायचंय, हे मला असं वाटतं की संविधान आपल्याला सांगतं. आणि म्हणून हे जाणीवपूर्वक आम्ही पुस्तक लिहिलं, आपलं आयकार्ड नावाचं. या पुस्तकामध्ये कलम, अनुच्छेद, अनुसूची, घटना दुरुस्ती यापेक्षाही मूल्यांचं अधिष्ठान काय आहे, संविधान हे कोणत्या मूल्यांवरती उभं आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कारण अनेकदा असं होतं की संविधान म्हणजे काहीतरी आहे बाबा ते आरक्षणाविषयी, संविधान हा ते बाबासाहेबांच्या त्यांच्या लोकांचं आहे. अशा अनेक धारणा संविधानाविषयी तयार केल्या गेल्या आहेत. आपल्याला असं वाटतं आपला आणि संविधानाचा संबंध काय, संसदेतले लोक बघून घेतील, विधानसभेतले लोक बघून घेतील, आपण काय कायदा निर्माण करतो का. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की संविधानाचा आणि आपला दररोजचा संबंध आहे. संविधानाशिवाय आपण असूच शकत नाही. कारण आपली जी बैठक आहे ती अख्खी संविधानावरती उभी आहे. आणि जर आपण आपली ओळखच नाही करून घेतली तर आपल्याला हीच पिढी काय, पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आणि त्याच्यामुळे संविधानाकडे परत वळलं पाहिजे, संविधान समजावून घेतलं पाहिजे. आणि ही गरज आज अधिक तीव्रतेनं निर्माण झालेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिवसाढवळ्या जेव्हा संविधानावरचा एन्काउंटर व्हायला लागतो तेव्हा आपल्याला विचार करायला लागतो की मुळामध्ये संविधान नावाची गोष्ट आहे काय, कायद्याची प्रक्रिया आहे काय, विहित प्रक्रिया असते तरी काय. आणि हे सगळं जर नसेल तर इथं काही अंदाधुंद अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का. मला असं वाटतं की त्याकरता संविधान सभेचं काम, संविधानाची मूलभूत धारणा, त्याचं अधिष्ठान हे समजावून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण विशेषतः गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या प्रकारचा हल्ला संविधानावरती होतो आहे तशा प्रकारचा हल्ला भारतीय संविधानावरती कधीही झालेला नाही. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा हल्ला आहे. आणि म्हणून योगेंद्र यादवांसारखे राजकीय विश्लेषक असं म्हणाले की हे रिपब्लिक 2.0 आहे. हे दुसरं गणराज्य आहे. जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, ज्या देशाला मिळालं तो हा देश नाहीये, हा कोणता तरी वेगळाच देश आहे. अशा एका वेगळ्या देशाची निर्मिती जाणीवपूर्वक केली जाते. म्हणजे ते हिंदी सिनेमातलं गाणं आहे ना, आईना मुझसे पूछे मेरी वो पहिली वाली तस्वीर. तरुण असतानाची जी प्रतिमा आहे ती, त्या प्रतिमेची आठवण मला आरसा करून देऊ लागतो. तसं तो माझा मूळचा भारत कोणता आहे जो संविधानाला अपेक्षित आहे तो मला वाटतं समजावून घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की कुठल्याही देशाचं संविधान हे अशाच प्रकारचं असेल, याच्यामध्ये मोठी वेगळी गोष्ट काय. ते म्हणतील बाबा आम्ही न्यूझीलंडचे लोक, आम्ही केनियाचे लोक, आम्ही भारताचे लोक असं म्हणण्यामध्ये वेगळे पण काय. हे आवर्जून सांगितलं पाहिजे. संविधानाची उद्देशिका जेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सादर केली तेव्हा त्याच्यावरती खूप उलटसुलट चर्चा झाली. आणि अखेरीस त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या ह्या सुचवल्या गेल्या. त्यातली पहिली दुरुस्ती अशी सुचवली गेली होती, HV कामत नावाचे सदस्य होते संविधान सभेमध्ये. आणि ते असं म्हणाले की हे संविधान जे आहे ते आपण देवाला अर्पण केलं पाहिजे. हे ऐकल्यानंतर काही जण अस्वस्थ झाले. रोहिणी कुमार चौधरी नावाचे आसामचे एक सदस्य आपल्या संविधान सभेमध्ये होते. ते म्हणले नाही मिस्टर कामत, मला असं वाटतं की आपलं संविधान पण देवीला अर्पण केलं पाहिजे. देवाला नाही, देवीला म्हटल्यानंतर सगळे हसायला लागले.
कामत म्हणाले हसू नका, मी अतिशय गांभीर्याने म्हणतोय, आमच्याकडे कामाख्या देवीला फार महत्व आहे. गुवाहाटीमधली आपल्या राज्यकर्त्यांना पण चांगलीच माहिती आहे. त्यामुळे आमच्याकडे देवीला फार महत्व आहे म्हटले, त्यामुळे आम्हाला हे संविधान देवीला अर्पण करून असलेलं पाहिजे. लोक म्हटले आपल्या कुठल्या देवधर्माचा तुम्ही उल्लेख कशाला करताय म्हटले. अशा प्रकारची चर्चा तुम्ही करू नका. कामत काही ऐकायला तयार नाहीत. कामत म्हटले नाही नाही, ही सूचना मला टेबलावरती ठेवायची आहे, याच्यावरती मतदान घ्या. राजेंद्र प्रसादांचा नाईलाज झाला. शेवटी ही दुरुस्ती पटलावरती ठेवली गेली आणि अखेरीस 68 विरुद्ध 42 या मतांनी आपण ठरवलं की हे संविधान मी देवाला नाही अर्पण करणार, आम्ही हे संविधान स्वतःला अर्पण करणार. आम्ही भारताचे लोक ठरवू या देशात काय असेल, काय ठरेल. हे जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला गांधीजींची आठवण होते. लॉर्ड माउंटबॅटन गांधीजींना असं म्हणाला होता की आम्ही इथून निघून गेलो की इथं अराजक निर्माण होईल. गांधी म्हणाले ते अराजक आमचं असेल आणि त्याच्यामुळे हे जर अराजक असेल तर आम्ही ठरवू ना, चांगलं काय वाईट काय, भलं काय बुरं काय, हे ठरवलं आपण. आणि आपण म्हटलं की हे संविधान मी स्वतःप्रत अर्पण करतो आहोत. शिब्बालाल सक्सेना नावाचे आणखीन सदस्य होते, त्यांची इच्छा होती की हे संविधान गांधीजींना अर्पण करावं. गांधीजींचे अनेक अनुयायी संविधान सभेमध्ये होते, पण तरी सुद्धा आपण हे नाकारलं. अनेक देशांची संविधानं जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की ती कुठल्या ना कुठल्या धर्मग्रंथाला अर्पण केलेली आहे. कुठे बायबलला अर्पण केलेलं आहे, कुठे कुराणला अर्पण केलेलं आहे, कुठे एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला अर्पण केलेलं आहे, एखाद्या दैवताला अर्पण केलेलं आहे. भारताचं संविधान आपण स्वतःप्रत अर्पण केलं आणि स्वतःप्रत जेव्हा आपण संविधान अर्पण करतो तेव्हा केवळ ती अभिमानाची गोष्ट नसते, तर ती जबाबदारीची गोष्ट असते. आणि त्याच्यामुळे आपल्या ओळखीमध्ये आपण जेव्हा ही ओळख सांगतोय तेव्हा ती जबाबदारीचा ओळख सांगतोय. आम्ही असे लोक आहोत आणि आम्ही हे संविधान स्वतःप्रत अर्पण करतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्या संविधान सभेनं त्या काळातल्या भारतीय लोकांच्या वतीनं आणि आपल्यासारख्या पुढच्या पिढीच्या वतीनं घेतलेलं ते शपथपत्र आहे. आणि त्याच्यामुळे आपण ही जाणीव आपल्या मनाच्या तळाशी असली पाहिजे की हे शपथपत्र भावी पिढ्यांचा विचार करून घेतलेलं आहे. हे जर आपण नाही समजावून घेतलं तर आपण खाईमध्ये कोसळणार. हे आयकार्ड जे आहे आपलं ते धूसर होत चाललंय. अनेकदा असं होतं ना, आपलं कॉलेजचं आयकार्ड असतं, आधार असतं, ते हळूहळू धूसर व्हायला लागतं, मग दिसत नाही नेमका चेहरा आणि मग आपल्याला धूळ पुसून शोधावं लागतं की आपण नक्की कोण आहोत. आपल्या देशामध्ये अशी नेमकी काय गोष्ट आहे, कुछ बात है जो हस्ती मिटती नहीं यहाँ की, ती न मिटणारी अमीट अशी गोष्ट काय, या देशाची राजमुद्रा. संविधान सभेमध्ये चर्चा सुरू झाली की आपल्या स्वतंत्र देशाला नवी राजमुद्रा असली पाहिजे. जी राजमुद्रा ही ब्रिटिश वसाहतवादाची कुठलीही निशाणी असणार नाही. बद्रुद्दीन तय्यबजी यांना नेहरूंनी सांगितलं, ते म्हणाले, बद्र म्हटलं तुमच्याकडे फार चांगली कलात्मक दृष्टी आहे, सौंदर्य दृष्टी आहे, तुम्ही जरा पहा कशा प्रकारची राजमुद्रा तुम्हाला सुचते. बद्र खूप त्यावेळेस ध्वज समिती, फ्लॅग साठी आणि राजमुद्रेसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी लोकांना आवाहन केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला काय सुचतं ते तुम्ही आम्हाला कळवा, तुमचे प्रस्ताव सांगा. अनेक प्रस्ताव आले. ध्वज समितीला ते काही पसंत पडेना. संविधानाचं कामकाज पूर्ण होत आलेलं होतं, राजमुद्रा अजून ठरलेली नव्हती. तेव्हा सुरैया तय्यबजी, या बद्रुद्दीन तय्यबजींच्या पत्नी, त्यांनी सुचवलं की अशोकाच्या सारनाथ इथला जो स्तंभ आहे त्याच्यातून आपली राजमुद्रा त्यांनी सुचवली. आता गंमत पहा, ही जी सारनाथ मधली जी आपला जो स्तंभातली जे चिन्ह आहे ते मुळात सापडलं कशामुळे, तर फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल नावाच्या एका ब्रिटिश माणसानं 1905 साली उत्खनन करताना त्याला हा अशोकाचा स्तंभ सापडला. आणि आपल्या राजमुद्रेच्या खाली लिहिलेलं आहे मुंडकोपनिषदातलं वाक्य, सत्यमेव जयते. कुणीतरी आपल्या पंतप्रधानांना पण सांगा ना ते की आपल्या राजमुद्रेखाली हे वाक्य आहे, सत्यमेव जयते. गणपतीला अटक केली, काय बोलावं पंतप्रधानांनी.
म्हणजे अगोदर दूध पिलेच होते गणपती, तेव्हाही मुख्यमंत्र्यांनीच पाजलं होतं त्यांना दूध. आता गणपतींना अटक झाली म्हणे. आता सांगायला लागले की राहुल गांधी म्हणाले आम्ही आरक्षण खतम करू, संपून टाकू. आता आपल्याला इंग्रजीच कळत नाही का नेमकं ते आकलन होत नाही, काय प्रश्न आहे माहित नाही. साधं विधान होतं, जेव्हा इथे समतापूर्ण अशा प्रकारचा समाज निर्माण होईल तेव्हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार होऊ शकतो. पण सत्याचा आणि आपल्या पंतप्रधानांचा दुरान्वयानेही संबंध नाही, ही बाब इथं खेदानं नमूद केली पाहिजे. म्हणजे पूर्वी डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा वॉशिंग्टन पोस्टनं एक अहवाल सादर केला होता की डोनाल्ड ट्रम्प हे दिवसातून 17 वेळा खोटं बोलतात. आपल्याकडे अशा प्रकारचं काही सर्वेक्षण नाही, हरकत नाही. मुद्दा असा की आपली ही राजमुद्रा जेव्हा ठरली तेव्हा त्याच्यावरती मुंडको परिषदाचं वाक्य. आता पहा, एक ब्रिटिश माणूस ते शोधतो, त्याच्यावरती बौद्ध इतिहास समोर येतो, ते सुचवणारी ही मुस्लिम बाई असते सुरैया तय्यबजी, आणि ती भारतीय संविधानाची राजमुद्रा म्हणून निर्धारित होते. हा बहुलतेचा, सांस्कृतिक बहुलतेचा भारत आहे आणि तो आपण आपल्या राजमुद्रेसह सिद्ध केला. आपण सांगितलं की ही बहुसांस्कृतिक निशाणी ही आमची ओळख आहे. आम्ही कुठल्या एका धर्माला, एका संस्कृतीला अधिक महत्व देत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या बदरुद्दीन तय्यबजींना पाकिस्तानमधून ऑफर होती, अत्यंत उच्च पदाची अशा प्रकारची ऑफर त्यांना दिली गेली होती. तय्यबजी म्हणाले की मी भारतातच राहीन ज्या देशानं भूसंस्कृतिकतेचा वारसा सांगितला, धर्मांधतेला नकार दिला, त्या भारतामध्येच मी राहीन, अशा प्रकारची बदरुद्दीन तय्यबची भूमिका होती आणि त्या माणसानं राजमुद्रा आपली घडवली. मला असं वाटतं की अशा प्रकारची ओळख घेऊन हा देश उभा राहिला. जेव्हा पिंगली व्यंकय्या सारख्या एका माणसानं तिरंग्याचे वेगवेगळे रचना आपल्याला दिल्या आणि त्या सांगितलं की धर्माचा संबंध नाही, तर इथं त्यागाचं, समृद्धीचं, शांततेचं प्रतीक म्हणून आम्हाला तिरंगा हवा आहे. अशा प्रकारची आपली ही सगळी ओळख जी आहे ती निर्माण झाली आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवरती संविधान सभेमध्ये चर्चा आहे. आपल्याला अनेकदा असं सांगितलं जातं की संविधानामधल्या काही मोजक्या बुद्धिमंतांनी हे संविधान तयार केलं, पण हे आवर्जून नोंदवलं पाहिजे की त्यावेळेस जवळपास 28% लोकांना मतदानाचा अधिकार होता आणि त्यामुळे आपली संविधान सभा ही काही अंशी लोकांनी निवडून दिलेली आणि संस्थानांमधून नॉमिनेट केलेल्या काही प्रतिनिधींची अशा प्रकारची होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागांमधून आलेले प्रतिनिधी होते. त्यांच्यामध्ये आदिवासींचं प्रतिनिधित्व करणारे जयपाल सिंग मुंडा सारखे प्रतिनिधी होते, बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान होते, मौलाना आझादांसारखे शिक्षणावरती मूलभूत भाष्य करणारे नेते होते, दाक्षायणी वेलायुधन यांच्यासारखी एकमेव दलित स्त्री वयाच्या 34व्या वर्षी संविधान सभेमध्ये गेली होती आणि दाक्षायणी वेलायुधन यांना संविधान सभेमध्ये घेऊ नका, त्या शूद्र आहेत, आपल्या संविधानाला विटाळ होईल असं सांगितलं गेलं. काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनी पटेल आणि नेहरूंना पत्र लिहिली. ते म्हणाले आम्ही अशा प्रकारची कुठलीही जातीयता मानत नाही, दाक्षायणी वेलायुधन यांच्या स्पर्शानं संविधानाला विटाळ होत नाही, उलट त्यांच्या स्पर्शानं सर्वसमावेशकतेचा चेहरा या संविधानाला मिळतो. अशा प्रकारे दाक्षायणी वेलायुधन यांना आपण स्वीकार. आणि केवळ दाक्षायणी वेलायुधनच नव्हे, आवर्जून सांगितलं पाहिजे की 15 स्त्रिया या संविधान सभेमध्ये होते आणि केवळ प्रतिनिधित्व असं नव्हतं, त्यातल्या अनेक स्त्रियांनी अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे हंसाबेन मेहता यांच्यासारख्या सदस्य ज्या होत्या त्यांनी केवळ संविधान निर्मितीमध्येच कार्य केलं नाही, तर युएनचं संयुक्त राष्ट्राचं जे चार्टर आहे त्याच्यामधलं जे कलम आहे त्याच्यामध्ये म्हटलं होतं की ऑल मेन आर इक्वल. तिथं त्यांनी सांगितलं मेन नाही, ह्युमन बिईंग्स, केवळ पुरुष नाही सर्व माणसं. हा बदल हंसाबेन मेहतांमुळे झालेला. त्यामुळे या सगळ्या स्त्रियांचा सुद्धा तेवढाच महत्वाचा रोल आहे. अच्युत चेतन यांचं पुस्तक आहे फाउंडिंग मदर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आमच्या गणराज्याच्या या सगळ्या निर्मात्या आहेत, राष्ट्र निर्माते आहेत.
आणि त्यांना खरोखरच अभिवादन केलं पाहिजे, कारण अनेकदा त्यांचा उल्लेखही होत नाही, अनेकांना हे माहितीही नसतं की संविधान सभेमध्ये स्त्रिया होत्या आणि स्त्रियांनी अतिशय आग्रहानं आपली मतं मांडली. आणि या सगळ्या स्त्रिया ह्या जरी एका विशिष्ट पार्श्वभूमीतून आलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांची स्वतःची मतं होती. म्हणजे साधी कलम 18ची चर्चा सुरू होती, रॉयल टायटल्स जी पूर्वीची होती ती असावीत की असू नयेत याच्यावरती प्रश्न उपस्थित केला जात होता. तेव्हा कुणीतरी म्हणालं, राजकुमारी अमृत कौर, तुम्हाला राजकुमारी का म्हणायचं? तत्क्षणी त्या म्हणाल्या की इथून पुढे मला राजकुमारी म्हणू नका. त्यांचं हे वाक्य झाल्या क्षणी सर BN राव, त्यांना सर ही पदवी ब्रिटिशांनी दिली, ते म्हणले मी पण ही पदवी सोडतो. समानतेचा हा वारसा हा या संविधान सभेमध्ये तयार झाला आणि त्यामुळे संविधान सभा ही अधिक सर्वसमावेशक होत गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, फेब्रुवारी 1948 मध्ये जेव्हा भारतीय संविधानाचा ड्राफ्ट मसुदा तयार झाला तेव्हा हा मसुदा सार्वजनिक केला गेला. म्हणजे अनेकांची असं म्हणणं होतं की कायदे निर्मितीची प्रक्रिया ही खूप अवघड प्रक्रिया आहे, त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला काय करणार. पण आपल्या संविधान सभेने ठरवलं की सर्वसामान्य माणसाची मतं काय आहेत. फेब्रुवारी 1948 मध्ये आकाशवाणीवरून घोषणा करण्यात आली, अनेक पेपरमध्ये आवाहन करण्यात आलं की संविधानाचा हा मसुदा उपलब्ध आहे, याच्या अनुषंगाने तुमची मतं काय आहेत. त्याची पुस्तिका जी होती तेव्हाच्या 1 रुपयाला ती होती आणि ती सर्वत्र उपलब्ध होती. आपलं आश्चर्य वाटेल, ज्या वेळेस भारताची साक्षरता ही 15% आसपास होती त्या काळामध्ये हजारो सूचना संविधान सभेला आल्या आणि त्यातल्या प्रत्येकाला पोच दिलेली आहे भारतीय संविधान सभेनं. संविधानाच्या सचिवालयाकडनं त्यांना उत्तरं गेली. म्हणजे अगदी आसाम मधले चहा विक्रेते, चहावाला नव्हे चहा विक्रेते, ते अगदी केरळ मधले आदिवासी, छोटा नागपूर भागातले तरुण लोक, अशा अनेकांची पत्र ही या संविधान सभेला गेली. त्यातल्या काही सूचना ज्या आहेत त्या आपण पटलावरती घेतल्या, त्याच्यावर चर्चा झाली. त्यातल्या काही मंडळींना आपण संविधान सभेच्या सल्लागार समितीवरती घेतलं. तुम्ही विचार करा, अशा प्रकारची सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती ही केवळ आणि केवळ अद्भुत आहे. इतर कुठल्याही देशामध्ये इतक्या प्रकारची प्रक्रिया ही घडलेली नाही आणि हे भारताचं वेगळेपण आहे. त्याच्यामुळे तुमच्या आणि माझा या संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभाग आहे. केवळ काही बुद्धिवंतांनी, केवळ मोजके बुद्धिवंत आले आणि त्यांनी काही ठरवलं असा तो भाग नाही. रोहित डे यांनी पीपल्स कॉन्स्टिट्यूशन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे की हे लोकांचं संविधान कसं आहे. ते केवळ एका जातीपुरतं, एका वर्गाकरता बंदिस्त करणं हा संविधानाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे तुमचा आणि माझा त्यातला सहभाग समजावून घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सगळ्यात आपल्या समोरचं मोठं आव्हान होतं ते म्हणजे स्वातंत्र्य टिकवून ठेवणं. मी सुरुवातीलाच म्हणालो त्याप्रमाणे 1945ला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अनेक देश त्यांचं विघटन झालं, त्यांची फाळणी झाली. अगदी आपल्या शेजारचा पाकिस्तान घ्या, पाकिस्तानची अवस्था काय झाली, पाकिस्तानची पुन्हा फाळणी झाली. आज त्या बांगलादेशमध्ये काय सुरू आहे हे वेगळं मी सांगण्याची गरज नाही. भारतामध्ये सुद्धा असं म्हटलं जात होतं की भारत देश टिकणारच नाही. याचं साधं सोपं कारण आहे की हा देशच नाहीये. विन्स्टन चर्चिल असं म्हणाले होते, इंडिया ॲज अ नेशन इज मिथ. भारत नावाची राष्ट्र ही दंतकथा आहे, ही केवळ भौगोलिक अभिव्यक्ती आहे. वेगवेगळे प्रदेश एकत्र आलेले आहेत आणि तुम्ही कल्पना करा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा 552 संस्थानं होती. हा देश कसा काय टिकणार. सगळ्या राजकीय पंडितांचे अंदाज चुकले आणि हा देश टिकला. केवळ टिकलाच नाही तर झेपावला. याचं कारण भारताचं संविधान. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 9 वर्ष तुरुंगात होते आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे 17 वर्ष पंतप्रधान होते. स्वातंत्र्यपूर्व भारताला स्वातंत्र्योत्तर भारताशी जोडणारा पूल म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. आणि या नेहरूंमुळे हा देश एकसंध राहिला. स्वातंत्र्याचा आणि सामाजिक सुधारणांच्या सगळ्या चळवळीचा वारसा
हा टिकून राहिला. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्याचे किती मोठे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विरोधामध्ये लोही यांनी खूप मोठ्या पातळीवरती प्रचार केला. त्यांनी एकदा एका स्त्रीला असं सांगितलं की नेहरूंचं भाषण झालं की नेहरूंना जाऊन विचारायचं, नेहरू बाबा तू म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं? ठरल्याप्रमाणे विरोधकांच्या काही स्ट्रॅटेजीज असतात, तशाप्रमाणे नेहरूंचं भाषण झालं. ती स्त्री तिथं गेली, पण तिने काय करावं? तिने चक्क नेहरूंची कॉलर पकडली आणि नेहरूंना म्हणाली, तू म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, नेहरू बाबा आम्हाला काय मिळालं? नेहरू म्हणाले, पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे पंतप्रधानाची कॉलर पकडायची असते. पंतप्रधान कुणीही असो, कितीही शक्तिशाली असो, त्यांची छाती कितीही भरदार असो, तरी सुद्धा इथल्या सर्वसामान्य माणसाला तो हक्क असतो जाब विचारण्याचा. हा स्वातंत्र्याचा वारसा तेव्हापासून, तो केवळ संविधानातल्या अनुच्छेद 19 ते 22 मध्ये संविधानामध्ये स्वातंत्र्याचं मूल्य आहे म्हणून भागत नसतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो प्रत्यक्षामध्ये संविधान हे कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होते, प्रत्यक्ष व्यवहारात काय होतं हे जास्त महत्वाचं असतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शंकर पिल्लई नावाच्या एका व्यंगचित्रकारानं नेहरूंवरती इतकी टीकात्मक चित्र काढली, इतकी व्यंगचित्र काढली. एका व्यंगचित्रामध्ये चक्क त्यानं नेहरूंना गाढा दाखवलं. काश्मीरच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते कार्टून होतं. पंतप्रधानाला गाढव दाखवलं. तुम्ही विचार करा, कुठल्याही इतर पंतप्रधानाची रिॲक्शन काय असली असते. नेहरूंनी त्यांना फोन केला आणि म्हणाले, वुड यू प्रेफर अ कॉफी विथ अ डॉंकी? गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल का? त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घेतला असेल, पण त्यांनी शंकर पिल्लईला देशद्रोही ठरवलं नाही. शंकर पिल्लईवरती ईडी नाही लावली त्यांनी, त्याच्यावरती एनएसए नाही लावला, त्याची कुठलीही चौकशी नाही सुरू केली, त्याला अर्बन नक्सल नाही ते म्हणाले, त्याच्यासोबत चर्चा केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असतं की मला तुमचं मत पटेल अशातला भाग नाही. तुमचं आणि माझी असहमती असेल, पण तरी सुद्धा तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. हे स्वातंत्र्याचं आणि लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. आज जेव्हा तुम्ही एखादं मत वेगळं काहीतरी व्यक्त करता आहात, तेव्हा तुमच्याबाबत काय होईल याची शाश्वती नाही. देशामध्ये कुठे साऊथ एशियन विद्यापीठ, या विद्यापीठामधले परेर या नावाचे प्राध्यापक, अतिशय ज्येष्ठ प्राध्यापक, खूप नावाजलेले प्राध्यापक आहेत, यांना आता मागच्या महिन्यामध्ये राजीनामा द्यायला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी राजीनामा का दिला? एका विद्यार्थ्याची त्यांनी निवड केली पीएचडी करता, आणि पीएचडीची निवड करत असताना एक प्रस्ताव सादर करायला लागतो. तो प्रस्ताव त्या विद्यार्थ्यानं सादर केलेला होता. त्यामध्ये आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती नोम चॉम्स्की या अमेरिकन विश्लेषकानं टीका केलेली आहे, असा एक संदर्भ त्या विद्यार्थ्यानं दिलेला होता. त्या विद्यार्थ्याची पीएचडीचा प्रस्ताव पुढे होता बरंच आहे, फक्त हा एक संदर्भ होता. या संदर्भाकरता त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एकतर जाहीर माफी मागा किंवा राजीनामा द्या. ते म्हटले की मी काय चुकीचं केलं? ह्या विद्यार्थ्या नोम चॉम्स्की जो अमेरिकेमध्ये राहून अमेरिकेच्या धोरणावरती खूप टीका करत असतो, तर इथल्या पंतप्रधानावर टीका केली म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लागला. अशी असंख्य उदाहरणं आजूबाजूला आहेत. आपल्यापैकी काहींना कल्पना असेल, रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक मृणालिनी आहेर साताऱ्यामध्ये, तिथे एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये एका वक्त्यानं असं म्हटलं की आपण आदर्श कुणाचा घ्यावा, तर शिवाजी सारख्या महामानवाचा घ्यावा. आता या वाक्यामध्ये काहीही गैर नाही,
पण याच्यावरती राळ अशी उठवली गेली की शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी झाला. त्यावरती त्या बाईंनी, त्या स्वतः इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत, त्यांनी फक्त सांगितलं की अरे तुम्ही पुस्तकं वाचलेत का, तुम्ही कॉम्रेड गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक तुम्ही वाचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या बाईंच्या मागे संपूर्ण झुंड आली. त्या झुंडीनं बाईंना जिरे मारण्याच्या धमक्या दिल्या, त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, त्यांची बदली झाली. अखेरीस प्रकरण हायकोर्टात गेलं आणि 1 वर्षानं आता ऑगस्टमध्ये त्याचा निकाल आला आणि त्यांनी त्या पोलिसांना खडसावलं की तुम्ही तरी पुस्तक वाचलंय का. तुम्ही विचार करा की एका पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून तुमच्यावरती या प्रकारची कारवाई होऊ शकते. अशा काळामध्ये आपण जगतोय आणि म्हणून आपल्याला आपली ही ओळख पुन्हा सांगायला लागेल की आम्ही स्वातंत्र्य मानतो म्हणजे काय, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो म्हणजे काय. आज या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्णपणे संकोच झालेला आहे, ज्याला म्हणता येईल की अघोषित अशा प्रकारची आणीबाणी आज आहे. आणि त्या आणीबाणीला काही अंशी उत्तर या लोकसभा निकालातून दिलं गेलेलं आहे, पण ते पूर्ण उत्तर नाही. आणि त्याच्यामुळे आताची अवस्था ही आणखी कठीण आहे. ती कठीण यासाठी आहे की एखादा पक्षी जेव्हा असा जखमी असतो, फडफडत असतो, तेव्हा तो जास्त डेंजरस असतो. त्यामुळे आता बहुमत पण नाही. त्याच्यामुळे ज्या प्रकारच्या गोष्टी सध्या घडत आहेत ते फारच चिंताजनक आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण इथल्या संविधानाशी विपरीत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी सातत्यानं घडतात. समतेचं मूल्य असेल, समतेच्या मूल्याला पूर्णपणे हरताळ फासणारी अशा प्रकारची एकामागून एक धोरणं येत राहतात. मग तुमची अग्निवीर योजना असेल, सगळ्यांचं कंत्राटीकरण असेल, शासकीय सेवा MPSC थ्रू ज्या भरत्या होतात त्याच्यामध्ये कंत्राटीकरण येतात. म्हणजे काही लोकांना विशेष वागणूक मिळेल आणि काही लोकांना ही अत्यंत भेदभावाची वागणूक मिळेल. अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात. जातीच्या आणि धर्माच्या आधारे हा देश पूर्णपणे ज्याला म्हणतात की फूट पाडली जाईल अशा प्रकारचं वर्तन हे राज्यसंस्थेकडनं होत आहे आणि म्हणून ती जास्त चिंताजनक आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता असं आपण नेहमी म्हणत असतो आणि फ्रेंच राज्यक्रांतीची ही मूल्य आपण घेतली असं सांगत असतो. पण खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडे नाही घेतली, ती आम्ही त्या परंपरेतून घेतली. ती आम्ही बुद्धाकडून घेतली, चार्वाकाकडून घेतली, तिथल्या वारकरी परंपरेतून घेतली, महानुभावाकडून घेतली, मीरेकडून घेतली, कबीराकडून घेतली. ही आमची इथली गंगा जमुनी तहजीब जी आहे ती आज पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव खेळला जातोय. त्याची अनेक उदाहरणं आहेत. ज्या पुण्यातून मी आलो तिथे पहिलं मॉब लिंचिंग, झुंडीने होणारी हत्या. मोहसिन शेख नावाचा एक तरुण, त्याची दिवसाढोळे हत्या झाली. त्याची चूक काय होती? त्याची चूक एवढीच होती की तो पाहून कळत होता की हा मुस्लिम. सांगितलं गेलं बाळासाहेब ठाकरेंचा अवमान झाला, शिवाजी महाराजांचा अवमान झाला. सोशल मीडियावरती निहाल खान नावाच्या माणसाने हे केलं. तो निहाल खान कोण हे आजपर्यंत सापडलेलं नाही. ते कुठेतरी फेक अकाउंट होतं, त्यानं ते गेलं, लोकांच्या भावना दुखावल्या. आजच्या भावना लोक दुखावले जातात. त्याची हत्या झाली, त्याच्या मारेकऱ्याला निर्दोष सोडण्यात आलं. आणि त्याच्या सुटकेमध्ये ज्या वकिलांचा सहभाग होता ते वकील हे नंतर भारतीय जनता पक्षाचं नाव उज्ज्वल करत होते. अशा प्रकारची मॉब लिंचिंग, अशा प्रकारची झुंबीने होणारी हत्या ही केवळ सुट्टी एकटी नाही आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये अशा प्रकारच्या सुमारे 100च्या आसपास मॉब लिंचिंग झालेल्या आहेत, ज्या रिपोर्ट झाल्या. त्याचं ताजं उदाहरण हे हरियाणामध्ये घडलं. हरियाणामध्ये एक टोळी आली आणि त्यांनी आर्यन मिश्रा नावाच्या एका तरुणाची हत्या केली. आणि ते म्हटले आम्हाला माहितच नाही, अरे तो मुस्लिम नाही आहे का म्हटलं.
तुम्ही विचार करा की एखाद्याची हत्या केली जाते, तो एखादा माणूस मुस्लिम आहे असं समजून, म्हणजे मुस्लिम असणं हा जणू काहीतरी दोष आहे, हाच काहीतरी गुन्हा आहे, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. मॉब लिंचिंग हा प्रकार भारतामध्ये पूर्वी घडलेला नाही. नेहमी म्हटलं जातं ना काही, आता हे घडतंय, मग तेव्हा तुम्ही कुठे होता? 70 साली कुठे होता? मी एकदा असंच भाषण करत होतो आणि मी म्हटलं की अशा प्रकारची सगळी आजची आणीबाणी आहे वगैरे वगैरे. एक श्रोता उठला मला म्हणे की इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा तुम्ही काय करत होता होते? म्हटलं माझा जन्म नव्हता, पण कुठल्याही आणीबाणीचा आम्ही विरोधच केला. मुद्दा असा की तेव्हा तुम्ही काय करत होता ही व्हॉट अबाउटरी आहे, हा तर्क नाहीये. मुद्दा असा आहे की अशा प्रकारची झुंडीनं होणारी हत्या ही नॉर्मल झाली, नॉर्मलच झाली नाही तर अशा प्रकारच्या मारेकऱ्यांचे सत्कार, जयंत सिन्हा नावाचे आपले केंद्रीय मंत्री त्यांनी सत्कार केला अशा मारेकऱ्यांचा. तुम्ही विचार करा की मंत्री मारेकऱ्यांचा सत्कार करतो आणि एका बाईचा ज्यांनी बलात्कार केला अशा बलात्कारींचे किंवा हत्या मारेकऱ्यांचा जेव्हा सुटका होते तेव्हा त्यांचा सत्कार केला जातो. अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर याचा अर्थ सरळ आहे की हिंसेला राजाश्रय दिला जातो. हिंसेला जेव्हा राजाश्रय दिला जातो तेव्हा संविधान महत्वाचं असणं काही साहजिक नाहीच आहे. संविधान काय असतं? संविधान कशाशी करतात? आमचे गृहमंत्री सिंघम आहेत, पोस्टर पाहिले असतील तुम्ही, नाही राज्यातले म्हणतोय मी, ते पण आहेत, मोठेच आहेत ते पण. दिवसा डवळ्या एन्काउंटर केलं जातं आणि पुन्हा सांगितलं जातं की आम्ही कसं पराक्रमी आहोत. मग इथं कायद्याचं राज्य आहे की नाही? हा मूलभूत प्रश्न उच्च न्यायालयाला उपस्थित करावा लागतो. अशी आजची सगळी अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे हिंसा आहे आणि विखार ही इथली मातृभाषा बनत असेल तर आपण अतिशय धोक्याच्या वळणावरती उभे आहोत, हे आवर्जून इथून नोंदवलं पाहिजे. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये कशा प्रकारचा भेदभाव निर्माण करता येईल यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जातात. आपल्याला कल्पना आहे की काही दिवसांपूर्वीच असं सांगितलं गेलं की बाबा तिरुपतीच्या प्रसादामध्ये काहीतरी मिसळलेलं आहे. कुठलीही अधिकृत पत्रकार परिषद नाही, कुठलाही रिपोर्ट नाही. बरं, तिथे हैदराबादला अनेक प्रयोगशाळा आहेत, पण ते गुजरातच्या प्रयोगशाळेला का पाठवलं? मी सगळं आजकाल गुजरातमध्येच होतं. गुजरात सोडून इतर पण राज्य आहेत भारतामध्ये, हे बहुतेक पंतप्रधानांसकट सगळे लोक विसरलेले आहेत. त्याच्यामुळे कोण काय खातंय, कोण त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये काय करतंय याच्यावरती लक्ष ठेवलं जात आहे आणि त्याच्या आधारे लोकांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं एक स्क्वॅड तयार केलं, अँटी रोमिओ स्क्वॅड. रोमिओ म्हणजे रोमिओ ज्युलियटवाले. ते कुठलेही कपल दिसलं की त्यांना पकडायचं आणि त्यांना मारहाण करायची. त्यांनी अशाच प्रकारे एका मुलाला आणि मुलीला पकडलं, त्यांना काहीच बोलू दिलं नाही आणि त्यांच्या पालकांना फोन लावला. तर त्यांचे आई वडील आले, त्यांना कळलं की दोन्ही घरचे लोक यायला पाहिजेत. ते भाऊ बहीण होते आणि त्याचा सगळा वृत्तांत इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावरती आला की हे अँटी रोमिओ स्क्वॅड काय करते नक्की. म्हणजे हे स्वतः प्रेम करू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतः प्रेम करू शकत नाही तेव्हा तुम्हाला मन की बात रेडिओवरनं सांगायला लागतं. त्यामुळे अशा प्रकारची सगळी अवस्था आहे की तुम्ही वैयक्तिक अवकाशात काय करायचं हे सुद्धा तुम्ही नाही ठरवू शकत. तुमचं स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेतलं गेलेलं आहे. ते पण ठरवणार सरकार काय म्हणेल त्यानुसार. अहो, स्वातंत्र्य दिन कसा साजरा करायचा हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा स्वातंत्र्य असतं काय? स्वातंत्र्य दिन कसा अशा प्रकारे साजरा केला पाहिजे असा जेव्हा हुकुमनामा येतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की तुम्ही केवळ स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करतात, पण त्या मूल्य केव्हाच ठरवलेलं आहे. अशा प्रकारची आज अवस्था आहे. आपल्याला कल्पना आहे की धर्मसंसद भरली आणि या धर्मसंसदेने चक्क मुस्लिमांचा वंशविच्छेद करण्याची घोषणा केली.
म्हणजे खरं म्हणजे देशामध्ये कायदे मंडळ संसद असताना अशा प्रकारची एक पॅरलल समांतर रचना अस्तित्वात येते आणि ती चक्क जाहीरपणे अशी घोषणा करते आणि त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. तुम्ही विचार करा की आपण कोणत्या देशात राहतो. या देशानं सगळ्यात मोठा लढा दिला आणि सांगितलं की आम्ही मनुस्मृती नाकारतो. म्हणजे मला नेहमी विशेष वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे कदाचित जगातले एकमेव असे महापुरुष असावेत की ज्यांना मनुस्मृती जाळताही आली आणि नवसंविधान लिहिताही आले. केवळ नाकारलंच नाही, काय स्वीकारायचं हे पण सांगितलं. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, पण 9 ऑगस्ट 2018ला दिल्लीतल्या मैदानावरती भारताचं संविधान जाळलं. गेल्या 70 वर्षामध्ये, गेल्या 75 वर्षामध्ये भारताचं संविधान कधीही कुणीही जाळलं नव्हतं. ते म्हणतात ना 70 वर्षात काय झालं, 70 वर्षात हे कधीच झालं नव्हतं. कारण या संविधानाप्रतीचा जो द्वेष आहे तो आता सत्ताधाऱ्यांमधला सुस्पष्ट होतोय आणि त्यामुळे ते वरवर संविधानाविषयीचा प्रेम दाखवत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये संविधानाचा आशय कसा पोकळ होईल याचाच ते प्रयत्न करतात. अगदी 10-15 दिवसांपूर्वीच संविधान मंदिर स्थापन केलं. मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांना कल्पना आहे, पण ITIच्या ज्या सगळ्या शाखा आहेत तिथं संविधान मंदिर स्थापन केलं. एकदा मंदिर आलं की मग फक्त पाया पडायचं आणि मग फक्त दर्शन घ्यायचं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र त्याचा आशय हा कसा संपेल याचा प्रयत्न करायचा, त्याचा कर्मकांड करायचं. अनेक ठिकाणी आता संविधानाची कलमं पाठ करण्याच्या स्पर्धा वगैरे होतात. जसं ते मनाचे श्लोक, गीतेचे श्लोक वगैरे पाठ करण्याच्या स्पर्धा होतात. हे संविधान पाठ करण्याची गरज नाहीये, त्याची कलमं सांगण्याची गरज नाहीये, त्याचा आशय समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे सगळं दिखाऊ बेगडी प्रेम जे आहे ते आज दाखवून प्रत्यक्षामध्ये मात्र संविधानाच्या विपरीत अशा प्रकारची सगळी रचना आकारता येते. न्याय नावाचं तत्व जे आपल्या संविधानामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारचं तत्व आहे, मग तो सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सगळ्या स्वरूपाचा न्याय हा आपण महत्वाचा मानतो. आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो आहोत. महाराष्ट्रामध्ये एक सरकार आहे. ते सरकार कसं स्थापन झालं म्हणजे गुवाहाटीमध्ये सगळे डोंगर, हॉटेल सगळं ओके आहे, पण आमचं संविधान आणि लोकशाही बिलकुल ओके नाही आहे. याचं कारण असं की गेल्या 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय सुद्धा हे सांगत नाही की हे पात्र की अपात्र, आणि आमचे अध्यक्ष म्हणतात सगळेच पात्र. हा कुठला न्याय? हे कुठल्या प्रकारचं संविधान आहे? पहाटेच्या शपथविधीविषयी तर बोलायलाच नको. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पक्षांतर बंदी नावाचा कायदा पूर्णपणे उधळून लावलं. संवैधानिक नीतिमत्ता तिला कुठल्याही प्रकारचा तिला चूड लावलं, चंद्रचूड नव्हे, चूड लावलं. ज्या प्रकारे हल्ला होतो आहे हे केवळ आणि केवळ ऐतिहासिक. अशा प्रकारची गोष्ट कुठल्याच राज्यात झालेली नाही आजवरच्या इतिहासामध्ये. आपल्याकडे पूर्वी एक राज्यपाल होते, ते फक्त चहापान करत असत. त्यांनी राजभवन हे फक्त चहापानासाठी राखीव ठेवलेलं होतं. त्यांनी 12 आमदारांची नियुक्ती केलीच नाही. अजूनही जवळपास 3 वर्ष होतील, आता काही ठिकाणी 4 वर्ष झाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाही. आपल्याला कल्पना आहे की मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूक जी आहे ती सुद्धा घेऊ नये याच्याकरता कोर्टात गेले. आता त्याचा निकाल आला, त्याच्यानंतर लक्षात आलं, म्हणजे जसं आमचे विद्यार्थी अनेकदा युनिट टेस्ट घ्यायची म्हटलं की सर म्हणतात आमचा अभ्यास नाही झाला. जोपर्यंत आमचा अभ्यास होत नाही तोपर्यंत परीक्षा घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला वाटेल तसा मनमानी कारभार सुरू आहे. तेव्हा प्रत्यक्ष संविधानाची विपरीत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तामिळनाडूमध्ये राज्यपालांनी ते चक्क सांगितलं, तिथं लोकांनी निवडून दिल्या सरकारमधला मुख्यमंत्री सांगतोय की या माणसाला मंत्रिपदाची शपथ द्या. राज्यपाल म्हणतो आम्ही नाही जाणार. अरे तू कोण? संविधानिक पदाची काहीतरी गरिमा टिकवली पाहिजे. नायब राज्यपाल दिल्लीचे ते चक्क दिल्ली सरकारच्या विरोधात लेख लिहित आहेत. संविधानिक पदावरचा माणूस. तुम्ही कल्पना करा हे देशामध्ये नक्की चाललंय का?
म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि माननीय पंतप्रधान, माननीय, मी नेहमी माननीय बोलतो, हे एकत्र येऊन गणपतीची आरती करतात, आता कसं विघ्नहर्ता तरी काय करणार? म्हणजे हे कुणाची आरती करावी, कुणाकडे पाहावं, असा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे हे यांनी एक मोठं संकट निर्माण केलेलं आहे की न्यायपालिका आणि कार्यपालिका याच्यामध्ये काहीतरी अंतर असलं पाहिजे, त्याची स्वायत्तता असली पाहिजे. आज पूर्णपणे या दोन्हीतलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामुळे गेली 2.5 वर्ष अजूनही आता निवडणुका खरं म्हणजे आज जाहीर होतील अशी शक्यता होती, पण निवडणूक आयोगाने आताच पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की ते निवडणुका घेणार आहे. त्यामुळे माझा जीवाजीव आला, म्हणजे की निवडणुका होणार आहेत, म्हणजे कधी का असे ना किंवा तारखावर तरी सांगितलं आहे. विचार करा तुम्ही, उमर खालिद नावाचा तरुण गेली 4 वर्ष तुरुंगात आहे. का तुरुंगात आहे? चार्जशीट दाखल नाही, ट्रायल नाही, बेल नाही. त्यानं बेलसाठीची याचिका पण स्वतःहून काढून घेतली, तरीही आमच्या न्यायालयाला जाग नाही. 4 वर्ष झालं तो मुलगा तुरुंगामध्ये आहे. हा कुठला न्याय? स्टॅन स्वामी नावाचे कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, यांचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला. जवळपास 2 वर्ष तुरुंगामध्ये असताना साधी ट्रायल पण झाली. पार्किन्सन नावाचा अतिशय गंभीर आजार त्यांना झालेला होता. त्यांना पाणी पिता येत नव्हतं. पाणी पिण्याकरता स्ट्रॉ हवा, याच्याकरता त्यांना याचिका करायला लागली आणि महिनाभराने कोर्टाने सांगितलं की हो तुम्ही स्ट्रॉनं पाणी पिऊ शकता. 84 वर्षांचा म्हातारा माणूस ज्याला पाणी पिता येत नाही, त्याच्यापासून देशाच्या सुरक्षेला धोका आहे. ही आमची लोकशाही आहे, हे आमचं संविधान आहे. त्या स्टॅन स्वामींचा मृत्यू झाला. काही लोक हळहळले. हकनाक एक आणखीन एक बळी गेला. भीमा कोरेगावच्या घटनेमध्ये इनकार्सरेशन नावाचं एक नवीन पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये सगळा वृत्तांत आहे की हे जे BK 16 ज्याला म्हणतात, 16 जे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, त्यांच्या लॅपटॉपवरती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशा प्रकारे व्हायरस प्लांट केला गेला, कशा प्रकारची डॉक्युमेंट्स प्लांट केली गेली आणि दाखवलं गेलं की हे शत्रू आहेत भारत सरकारचे. भारत सरकार यांना उधळून लावायचंय, यांना इथे अराजक निर्माण करायचंय. हे त्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. मी मन की बात करतो, मी पुराव्याशी बोलतो. हे सगळं आपल्या समोर असताना पूर्णपणे न्यायाशी विसंगत अशा प्रकारची सगळी रचना अस्तित्वात असताना तुम्ही विचार करा कोणत्या प्रकारची लोकशाही आपण इथं निर्माण करतो. कारण संविधान जेव्हा आपण आपला आयकार्ड म्हणतो तेव्हा त्याचं सगळ्यात मूलभूत तत्व आहे ते लोकशाहीच. आणि त्यामध्ये जर लोकांचा सहभाग नसेल तर ती कुठली लोकशाही? लोकशाहीचे मूलभूत 4 आधारस्तंभ आहेत: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि एक चौथं पण आहे वाटतं, माध्यम नावाचं. ते पूर्वी आहे असं म्हणायचं, आता कुठे अस्तित्वात दिसत नाही मला. हे कायदे मंडळ काय झाले तर नोटीस बोर्ड झाले, चर्चा करायचीच नाही. 370 रद्द करायचा, त्याच्याशी चर्चा नाही. निर्णय योग्य काय आहे की हा नंतरचा मुद्दा आहे, पण लोकशाही ही मूलभूत तत्वावरती असते की चर्चा होईल, वाद प्रतिवाद संवाद होईल, चर्चा बंद. कार्यपालिका ज्याला म्हणतो, जी मुख्यतः निर्णय घेते, तिथे केवळ 2च माणसं आहेत, तीच निर्णय घेतात आणि त्यांचे आणखीन 2 मित्र आहेत, हम दो हमारे दो अशी त्यांची घोषणा आहे. त्यामुळे त्यांना जे हवं तशाच प्रकारचे निर्णय घेतले जातात. तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राला विजेची फार आवश्यकता आहे. ते विजेचं कंत्राटही आता त्यांना दिलं गेलेलं आहे. कुणाला मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही अडाणी लोक नाही आहात. त्याच्यामुळे
केवळ दोघांसाठी दोघं जण काम करतायत, ही कार्यपालिकेची अवस्था. न्यायपालिकेविषयी मी सांगितलं की एकत्र येऊन ते आरती करून लागलेले आहेत. 12 जानेवारी 2018ला भारताच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व अशी घटना घडली. सर्वोच्च न्यायालयाचे 4 सरन्यायाधीश यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. म्हणजे खरं सांगायचं तर न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. म्हणजे जे पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत ते पत्रकार परिषद घेतात. ज्यांनी घ्यायला पाहिजे त्यांनी गेल्या 10 वर्षात घेतलेलीच नाही. ही पत्रकार परिषद घेऊन न्यायाधीशांनी असं सांगितलं की भारताची लोकशाही धोक्यात आहे. मी नाही म्हटलो, 4 न्यायाधीश म्हटले सर्वोच्च न्यायालयात. त्यातले एक न्यायाधीश जे होते जे पुन्हा सरन्यायाधीश झाले, त्यांनी नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याच्यातून भारतीय लोकशाही किती धोक्यात आहे हे लक्षात येतं की अखेरीस अशी पत्रकार परिषद घेऊन नंतर प्रवेश करावा लागतो. तुम्ही विचार करा, सर्वोच्च न्यायालयावरती या प्रकारचं प्रेशर याआधी कधीही नव्हतं. आणीबाणीच्या काळामध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी तुम्ही लक्षात घ्या, मुळात इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली त्याच्या अगोदर त्यांना कोर्टानं दोषी ठरवलं होतं. म्हणजे कोर्ट पंतप्रधानाला सुद्धा दोषी ठरवू शकत होता, अशा प्रकारची न्यायव्यवस्था होती. त्यानंतर इंदिरा गांधींनी जे केलं ते चुकीचंच होतं, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. त्या काळामध्ये सुद्धा कमिटेड ज्युडिशियरी अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरला गेला. त्यामुळे इंदिरा गांधींचं कोणी समर्थन करण्याचं कारणच नाही. पण आज जे होत आहे ते अधिक अभूतपूर्व या अर्थानं आहे की आणीबाणी न लागू करता सुद्धा आणीबाणीसारखी अवस्था कशी असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे अशा सगळ्या अवस्थेमध्ये आज आपण वावरतो आहोत की जिथे संसदेत चर्चा नाही, कार्यपालिका दोघांच्या हातामध्ये, किंबहुना एकाच माणसाच्या हातामध्ये. ज्या माणसाला अचानक वाटतं की आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत, आज रात 12 बजेच आहे, विषय संपला. आले राजाच्या मनात तिथे कुणाचेच आले नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, नोटबंदीचा निर्णय जेव्हा जाहीर झाला तेव्हा तो अर्थमंत्र्यांनाही माहिती नव्हता, तो आरबीआयच्या गव्हर्नरला माहिती नव्हता. आरबीआय गव्हर्नरची त्यावरची सही आहे 16 डिसेंबर 2016. 8 नोव्हेंबरला हा निर्णय माननीय पंतप्रधानांनी जाहीर केला. 500 आणि 1000च्या नोटा आम्ही आजपासून रद्द करतो आहोत. तेव्हा 500च्या नोटा छापल्या गेलेल्या नव्हत्या, 2000च्या नोटा छापल्या गेल्या होत्या. सांगण्यात असं आलं की 10 महिने आधीपासून त्याची तयारी होत होती. 10 महिने आधीपासून जर तयारी होत असेल तर त्याच्यावरती सह्या उर्जित पटेलांच्या कशा काय? काहीतरी पटेल असं तरी बोलावं. रघुराम राजन हे तेव्हा आरबीआयचे गव्हर्नर होते. उर्जित पटेल आले आणि लगेच अर्थव्यवस्थेला उर्जित अवस्था येण्याकरता हा निर्णय घेतला गेला. प्रत्यक्षामध्ये नोटबंदीनंतर जे नुकसान झालं, ज्याला मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट अशा प्रकारचे शब्दप्रयोग माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वापरले. आणि ते केवळ पंतप्रधान नव्हते तर ते अर्थतज्ञ होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं विधान करणं याला खूप मोठा अर्थ आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे राहून केवळ एक माणूस निर्णय घेतो आणि केवळ एकच अशा प्रकारचा नव्हे असे अनेक निर्णय सांगता येतील. नोटबंदी हा सगळ्यांच्या जीवनावरती परिणाम करणारा अतिशय गंभीर आणि नुकसानकारक अशा प्रकारचा निर्णय होता, म्हणून त्याचा मी आवर्जून उल्लेख करतो. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमधून लोकांना गायब कसं केलं जात आहे हे आपल्याला सहज लक्षात आहे. प्रत्यक्षामध्ये लोकशाही आहे, प्रत्यक्षामध्ये मतदानाचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मतदानाचा अधिकार जो आहे तो आपल्याला असं वाटतं की काय सगळ्यांना सहजपणे मतदानाचा अधिकार मिळतो. पण संविधान सभेमध्ये सुद्धा त्याच्याविषयी चर्चा झालेली आहे. आणि ही जेव्हा चर्चा होत होती तेव्हा प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला जावा याच्याकरता आपले सगळे संविधान सभेचे सदस्य आग्रही होते. एक व्यक्ती एक मत समान पद हे राजकीय लोकशाहीचं मूलभूत तत्व आपण स्थापित केलं. याचं महत्व तुम्हाला एक प्रसंग सांगतो. 2009 साली बराक ओबामा भारतामध्ये आले आणि त्यांनी भारताचे पंतप्रधान तेव्हाचे मनमोहन सिंग यांना एक पुस्तक भेट दिलं.
पुस्तक भेटण्याचं कारण असं की मनमोहन सिंग वाचायचे. त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं, जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेटते. अमेरिका सगळ्यात जुनी लोकशाही, अमेरिका भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, त्यामुळे जुन्या लोकशाहीकडून मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. तिथे सीताराम येचुरी उपस्थित होते. आता 2 आठवड्यांपूर्वी यांचं निधन झालं. ते येचुरी म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही जुनी लोकशाही पण नाही आहात आणि मोठी लोकशाही पण नाही आहात. ओबामा सुद्धा अतिशय वेलगेट पर्सन, डोनाल्ड ट्रम्प सारखं नाही. ते म्हणाले, तुम्ही असं कसं काय म्हणताय? येचुरी म्हणाले, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं 1776 ला, पण तुम्ही सर्वांना मतदानाचा अधिकार दिला 1964 ला. भारताला स्वातंत्र्य मिळतं, संविधान लागू होतं आणि प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला जातो. वय वर्ष 21 आणि भारतामध्ये 6 महिने वाचतं, 2च आहेत. मी विशेषतः आवर्जून हे सांगतो इथे पुन्हा एकदा की स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला जाऊ नये याच्याकरता अनेक देशांमध्ये प्रयत्न झाले. युरोप, अमेरिकेमध्ये सुद्धा प्रयत्न झाले. असं सांगण्यात आलं की जर तुमच्या नावावरती घर असेल तरच तुम्हाला मतदान करता येईल, जर तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असाल तरच तुम्हाला मतदान करता येईल, जेणेकरून स्त्रियांना मतदानाच्या प्रक्रियेतनं डावललं जातं. आपल्या कल्पना आहे की आज सुद्धा स्त्रियांच्या नावावरती संपत्ती नसते, त्यामुळे स्त्रियांना काहीही करून डावलण्याचा प्रयत्न होता. किंबहुना हक्क सोड पत्रावरती जेव्हा बहीण सही करते तेव्हाच ती लाडकी होते. अशी आपल्याकडची सगळी अवस्था आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांना डावललं जावं असे सगळे प्रयत्न होत होते. स्त्रियांनी प्रयत्न केला, सफ्राजेट मोठी मुवमेंट झाली आणि अखेरीस सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला गेला. भारतामध्ये मात्र स्त्रियांना अधिकार हे कुठलीही अट, कुठल्याही अटी शर्ती न देता सरसकट, केवळ तत्वतः नव्हे सरसकट सर्वांना हे मतदानाचे अधिकार दिले गेले. अनेक स्त्रियांनी स्वतःचं नाव त्या सांगायचे नाही तर अक्षरशः मतदार यादीमध्ये नावं अशी आहेत, श्रीरंजन आवटेंची बहीण, प्रदीप पाटलांची पत्नी, अशा प्रकारची नावं आहेत, पण त्यांना मतदानाचा अधिकार दिला, त्यांना वगळलेलं नाही. जेव्हा तुम्ही गावामध्ये जाल तेव्हा आग्नेयेकडून वायव्येकडे जा असं काही गावांबाबत सूचना दिल्यात बाबासाहेब आंबेडकरांनी, जेणेकरून गावकुसाबाहेरची माणसं ही वगळली जाऊ नयेत. या मतदान प्रक्रियेतनं लोकांना वगळता कामा नये, ते सहभागी व्हावे यासाठी आपले संविधानकर्ते आणि राज्यकर्ते किती आग्रही होते हे तुम्हाला लक्षात येईल. 1950-51 ला राजेंद्र प्रसाद नेहरूंना विचारतायत की काही लोक ट्रान्सजेंडर आहेत, पारलिंगी, त्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही. नेहरू म्हणतात आपलं 2च साठी आहेत, ते पारलिंगी आहेत, लेस्बियन आहेत का गे आहेत हा मुद्दाच नाही. आजही त्याच्याविषयी बोलायला आपलं अवघडल्यासारखं होतं. हे सगळे अधिकार आपण तेव्हा मान्य केले. हे अधिकार नाकारून सहजपणे इथं हुकुमशाही रुजवणं शक्य होतं. वी वॉन्ट नो सीझर, आम्हाला सीझर नको आहेत, आम्हाला हुकुमशहा नको आहे. त्या लेखामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंवरती टीका होती. त्यात असं म्हटलं होतं की नेहरू नावाच्या माणसापासून सावध राहा, हा माणूस हुकुमशहा होऊ शकतो. लेखाच्या खाली नाव होतं चाणक्य. आता आजकाल कुणाला चाणक्य म्हटलं जातं, लोकांना कळणार की हा चाणक्य कोण. आणि शेवटी असं समोर आलं की हा चाणक्य म्हणजे दुसरा तिसरा कुणीच नाही, दस्तूर खुद्द नेहरूंनी लिहिलं होतंय की नेहरूंपासून सावध राहा. नेहरूंना काय वेळ लागला होता असं लिहायला? नेहरूंनी असं लिहिल्याचं कारण असं, ते पाहत होते की जर्मनी, इटली आणि जपानमध्ये काय घडतंय. हिटलर जर्मनीमध्ये काय करतोय, मुसोलिनी इटलीमध्ये काय करतोय. अशा प्रकारचा देश बनू नये याच्याकरता पंडित जवाहरलाल नेहरू आग्रही होते. हिटलरनं काय केलं, तो म्हणाला नॉर्डिक आर्य हा वंश श्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर गर्व से कहो हम नार्डिक आर्य है, असं हिटलर म्हणत होतं.
अशा प्रकारची अवस्था इथल्या एका धर्माची जातीची होऊ नये आणि त्या हुकुमशाही प्रस्थापित होऊ नये असं जवाहरलाल नेहरू तेव्हा सांगतायत. नेहरूंना ही जी भीती वाटली ती त्यांच्या कन्येनं काही प्रमाणामध्ये सार्थ ठरवली, पण हीच भीती बाबासाहेब आंबेडकरांना नाही वाटत होती. 1949 सालच्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विभूती पूजा हा भारतीय समाजाला जडलेला रोग आहे, हिरो वर्शिप. कारण आपल्याकडे म्हटले समाजाची मानसिकता अशा प्रकारची आहे, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा एक महापुरुष येतो, तो येतो आणि सगळं जग बदलतं आणि अच्छे दिन येतात. असं नाही ना होत. लोकशाहीमध्ये असं होतच नसतं. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असल्याशिवाय काहीच निर्णय होत नसतं. जेव्हा तुम्ही एका व्यक्तीला एवढं महत्व देता, ती व्यक्ती म्हणजेच देश आहे असं म्हणता, तेव्हा तेव्हा लोकशाहीचा पराभव होत असतो. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की विभूती पूजेचा रस्ता हा अंतिमतः हुकुमशाहीकडे जातो आणि लोकशाहीच्या अधःपतनाकडे जातो. गेल्या 10 वर्षामध्ये जे सुरू आहे भारतामध्ये, केवळ एकच माणूस, जो दुसरं कोणी नाहीच आहे. म्हणजे मी अनेकदा जेव्हा विचारतो विद्यार्थ्यांना की कोणकोणते मंत्री आहेत, मंत्र्यांची नावं विचारतो, तेव्हा त्यांना जर ती माहिती असती तर ते MPSCची तयारी करतात एवढा झालं. अदरवाईज पंतप्रधानांची दुसरं कोणी माणसं आहेत हे कळूच नाही. अशा प्रकारे केवळ एकच माणूस सर्वत्र दिसतो आणि जरूर तो म्हणतो तेच अंतिम वाक्य आहे. अशा प्रकारे गोष्टी सांगितल्या जातात. तुम्ही विचार करा, 1 वर्ष आमचा बळीराजा दिल्लीमध्ये ऊन वारा थंडी पाऊस कशालाही न घाबरता न डगमगता तोंड देतो. 600हून अधिक शेतकऱ्यांचा बळी जातो आणि तेव्हा हे 3 कायदे मागे घेतले जातात. ही कुठली लोकशाही आहे की त्याच्यामध्ये चर्चाच होत नाही? किंबहुना या शेतकऱ्यांनाच नक्षलवादी म्हटलं जातं, त्यांना खलिस्तानी म्हटलं जातं. हा कुठला देश आहे की ज्याच्यामध्ये ही चर्चा होऊ शकत नाही, की ज्याच्यामध्ये थेटपणे शेतकऱ्यांच्या अंगावर जीभ चालवली जाते, त्याचा व्हिडिओ तयार होतो, पण तो मंत्री राजीनामाही देत नाही, त्या मंत्र्यावरती कारवाई होत नाही. हे कायद्याचं राज्य आहे जिथे दिवसाढवळे ह्या गोष्टी घडत आहेत. या गोष्टी ब्रिटिश राज्यातही घडत नव्हत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना मिळालेला सर हा किताब परत केला. आपल्याला एवढीच गोष्ट माहिती असते की ब्रिटिशांचं जे क्रूरता जी आहे त्याची ही एक फार महत्वाची घटना आहे. त्याच्या पुढे काय झालं, ब्रिटिश सरकारने त्यांना पत्र दिलं. त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की तुमच्या साहित्यिक प्रतिभेचा आम्ही सन्मान करतो, तुम्ही कृपया राजकारण करू नका. त्यांनी अवॉर्ड वापसी का करताय म्हणून जा पाकिस्तानला, म्हणजे तेव्हा पाकिस्तान नव्हतंच, पण तुम्हाला देशाबाहेर काढतो, तुम्ही देशद्रोही आहात असं म्हटलं नाही. ज्या सरकारला सबका साथ सबका विकास म्हणत परत 5 वर्षांनी निवडून यायची गरज नव्हती, ते सत्तेत होते, ते साम्राज्यवादी सरकार सुद्धा टागोरांशी सन्मानानं बोलतं. आणि आज लेखक कवी या लोकांना काय प्रकारची वागणूक दिली जाते. सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा तेव्हा असं म्हणाले, काय फरक पडतो, साहित्यिकांनी बंद करावं लेखन. आणि तुम्हाला हे पण आवर्जून सांगतो की ही अवॉर्ड ऑफिस केवळ आत्ताच नव्हे, तर जी पहिली आणीबाणी होती इंदिरा गांधींची त्यावेळेस सुद्धा अवॉर्ड परत केले गेले. जो खरा लेखक असतो, खरा कवी असतो, तो नेहमीच विपक्षाचा आवाज असतो, जनतेचा आवाज असतो. आणि त्यामुळे तो आवाज जर कोणी मांडत असेल तर त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करणं आपला कल्पना आहे की केवळ वेगळं मत मांडलं जात आहे. म्हणून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या लोकांच्या हत्या झाल्या. कॉम्रेड पानसरेंची जेव्हा हत्या झाली तेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शोक प्रस्ताव सुद्धा सादर झाला नाही. ही
लोकशाही म्हणवल्या गेलेल्या देशातली अवस्था आहे, जिथे माणसाची हत्या झाल्यानंतर एक संस्था आनंद व्यक्त करते आणि त्या संस्थेवरती कारवाई होत नाही. जेव्हा खुलेआम अशा प्रकारचं समर्थन मिळायला लागतं तेव्हा हे लक्षात येतं की लोकशाही कुठल्या दिशेनं चालली. तेव्हा आपल्या संविधानकर्त्यांचा प्रयत्न होता की इथं हुकुमशाही येता कामा नये, इथल्या प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये मात्र आपण आज पाहतो आहोत की मतदार यादीमधनं लोकांची नावं गायब केली जातात. 2018 मध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस 11.5 लाख मुस्लिमांची नावं गायब होती. आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर आपल्याला कल्पना आहे की निवडणूक आयोग मतदान किती झालं हे सांगायला तयार नाही, मतदानाचा आकडा सांगायला तयार नाही. आम्ही टक्केवारी सांगतो. अरे टक्केवारी कशी सांगणार? एकूण मतदार किती, मतदान किती झालं याच्यात टक्केवारी सांगणार ना. मग एकूण मतदान सांगा तरी. आणि याच्याकरता असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं. सर्वोच्च न्यायालय सुट्टीवरती होतं. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की आम्ही आता काही सांगू शकत नाही, आम्ही आता सुट्टीवरती आहोत, आमचा वेळ खराब करू नका. त्याच्यानंतर अचानक काय झालं माहीत नाही, पण निवडणूक आयोगानं अचानक आकडेवारी जाहीर केली आणि त्या आकडेवारीमध्ये अगोदरची जी आकडेवारी सांगितली त्याच्याहून काही कोटींनी मतदान वाढलं असा काही संघटनांचा अहवाल आहे. त्यांचा दावा असा आहे की या लोकसभा निवडणुकांमध्ये 79 लोकसभा मतदारसंघांमध्ये घोटाळा झालेला आहे. हे मी म्हणत नाही, हे या सगळ्या संघटनांनी अभ्यास करून सांगितलेल्या गोष्टी आहेत. अनेक लोकांची मतदार यादीतून नावच गायब केली, किंबहुना काही लोक जे कोविड काळात गेले त्यांची सुद्धा नावं त्याच्यामध्ये होती आणि त्यांनी मतदान सुद्धा केलं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी झाल्या. त्यामुळे निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षासोबत ही जी आघाडी केलेली होती या निवडणुकीमध्ये, त्याचा खूप मोठा वाटा या निकालामध्ये आहे. त्यामुळे एका बाजूला भारतीय संविधान सभा जी म्हणते की प्रत्येक जण याच्यामध्ये सहभागी असला पाहिजे, तिथपासून ते आता आम्ही जाणीवपूर्वक तुम्हाला वगळणार. आणि तुम्हाला वगळले तरी काय फरक पडतो? प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम यांची नावं तुम्हाला गायब झालेली दिसतील आणि जे जे विरोध करतायत त्यांचा नामोल्लेख हा तिथून काढण्यात आलेला. एवढंच नव्हे, आपल्या कल्पनेत चंदीगड सारखी महानगरपालिका, तिथल्या निवडणुकीमध्ये चक्क हाताने तो माणूस खोडतोय, म्हणजे चक्क दिसतंय ते तुम्हाला. आणि शेवटी सुप्रीम कोर्टानं म्हटलं की मर्डर ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे जे मतपत्रिकांवरती झालं तिथे सुद्धा अशा प्रकारचा घोटाळा केला गेला. हे पूर्णपणे देशातली लोकशाही व्यवस्था संपुष्टात आणण्याचे प्रयत्न. समाजवाद हे जे आणखीन महत्वाचं तत्व भारतीय संविधानातलं आहे त्याला सुद्धा तिलांजली देण्यात आलेली. म्हणजे मला या सभागृहामध्ये जर असं कुणी असेल की ज्यांचं कोविड काळामध्ये उत्पन्न वाढलं, असं कुणी आहे का या सभागृहामध्ये? त्यांनी हात वर करावा की कोविड काळामध्ये ज्यांची संपत्ती वाढली. काय काय अशा प्रकारची संपत्ती वाढणाऱ्यांमध्ये दोन फार महत्वाची नाव आहेत. 128% उत्पादन वाढलं, उत्पन्न वाढलं गौतम अदानी यांचं 128%. आणि तुम्हाला कल्पना आहे की जे पहिल्या 100 नव्हते, मला वाटतं 600हून अधिक त्यांची रँक होती, ते 2 नंबरचे म्हणजे क्रमवारीमध्ये 2 नंबरचे असे श्रीमंत व्यक्ती झाले. अशी गोष्ट काय घडली की तुमच्या माझ्या खिशातून सगळा पैसा कमी झाला आणि तो वाढला मात्र उद्योगपतींचा. तुम्ही कल्पना करा, या कोविड काळामध्ये लोकांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता आणि तेव्हा सगळेजण खडे पडत होते सरकारच्या नावानं. पण मुळामध्ये ही सरकारी व्यवस्था ही पूर्णपणे कमकुवत केली गेली होती. उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये तर अक्षरशः टेस्टिंगही होत नव्हतं, माणसं मेल्याची नोंदही होत नव्हती. शेवटी अखेरीस गंगेमध्ये प्रेत सापडली. अशा प्रकारची भयावह अवस्था या देशामध्ये झाली की जेव्हा
देश एका अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जात होता, तेव्हा आमचा राजा हा नवी संसद बांधण्यामध्ये व्यस्त होता. त्याच्यावरती पैसे खर्च केले जात होते. देशाची प्रायोरिटी काय? तेव्हा आम्ही टाळ्या थाळ्या वाजवत होतो, दिवे लावत होतो. काय दिवे लावत होतो माहिती? तुम्ही लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक कोविडमध्ये गेले आणि प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी नातेवाईक, अगदी घराच्या जवळची व्यक्ती सुद्धा गेली. कुठल्याही प्रकारची तजवीज केली गेली नाही. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी फार सुरुवातीला सांगितलं होतं की माझी अशी धारणा आहे की भारत सरकार हे आव्हान गांभीर्याने घेत नाहीये. तेव्हा यांच्या ट्रम्प सोबत मिठ्या सुरू होत्या. त्याच्यानंतरही आपण पुरेसा वेळ दिला नाही लोकांना स्थलांतर करण्याकरता. एका दिवसात 8 वाजता सांगताय 12 वाजल्यापासून लॉकडाऊन. म्हणजे अनेक छोट्या देशांमध्ये सुद्धा आठवडाभराचा अवधी दिला गेला होता. हे ज्या प्रकारची एकाधिकारशाही आहे त्यातनं लोकांचं काय व्हायचं ते हो. बेदरकारपणे निर्णय घेण्याची जी वृत्ती आहे ती आपल्याला दिसते. आणि मग त्याच्यावर सगळ्याचं उत्तर आहे असं आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे बहुमत आहे आणि बहुमत हाच रामबाण उपाय आहे. बाकीच्यांनी बोलायचं असतं. बहुमत हेच सत्य. लोकशाही इज इक्वल टू बहुमत हे पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. आणि अल्पसंख्याकांना पूर्णपणे संपुष्टात आणलं जाईल, त्यांच्यावरती अन्याय होईल अशा प्रकारची प्रक्रिया राबवली जाते. एक उदाहरण आम्ही आमच्या पुस्तकामध्ये पण दिलं आहे. अशी कल्पना करा की एका रेल्वेमधून 4 पुरुष प्रवास करतायत आणि त्यातल्या एका पुरुषाला